त्यामुळं थेट तो कारखाना पंकजाताईंनी विकला नाही, तर तो कारखाना बँकेने जप्त केला, नंतर त्याची हराशी झाली, अशा पद्धतीचं त्यांनी मला सांगितलेलं आहे. पंकजा मुंडे यांचा साखर कारखाना जो वैद्यनाथ कारखाना तो विक्रीला काढला आहे आणि शेतकऱ्यांचं पण नुकसान होणार आहे. नाही, असं आहे की वैद्यनाथ साखर कारखान्यावर कर्ज युनियन बँकेचं होतं, नॅशनलाइज बँकेचं होतं. ते कर्ज त्या भरू न शकल्यामुळे बँकेने तो कारखाना जप्त केला आणि लिलावामध्ये तो ओंकार ग्रुपने घेतला आहे. आमच्या दृष्टीनं कारखाना कोण चालवतो हे महत्त्वाचं नाही आहे. आमच्या दृष्टीनं कारखाना सुस्थितीत चालवला पाहिजे, ऊसाचं गाळप चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या ऊसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यामुळं तो कारखाना कोण चालवतं यापेक्षा शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळणं आणि जास्तीत जास्त गाळप होणं आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि ओंकार ग्रुपनं काल सांगितलं आहे की 10 लाख मेट्रिक टन गाळप आम्ही करणार आहे, तर तो शब्द ओंकार ग्रुपने पाळला पाहिजे आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे आणि ऊसाला चांगला दर दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कारखाना विक्रीविरोधात तुमची संघटना न्यायालयात जाणार आहे अशी माहिती नाही, असं आहे की त्याची जी प्रक्रिया मी समजून घेतली ती त्या कारखान्यावर कर्ज होतं नॅशनलाइज बँकेचं, ते भरू न शकल्यामुळं त्या बँकेने तो कारखाना जप्त केला आणि जप्त केल्यानंतर त्याचे लिलाव झाला आणि लिलावामध्ये तो कारखाना ओंकार ग्रुपने घेतला. त्यामुळे न्यायालयात जाण्याचा प्रश्न येत नाही, ती कायदेशीर प्रक्रिया झालेली आहे. तर आम्हाला या बाकीच्या 12 भानगडीत रस नाही आहे. आम्हाला राजकारणामध्ये, घाणेरड्या राजकारणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. स्थानिक पातळीवरच्या आमच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळणं आणि चांगल्या पद्धतीचं गाळप होणं हे महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची ओरड होत असताना तुमचं काही बोलणं झालं का पंकजा मुंडेसोबत? काल पंकजाताईंशी माझं सविस्तर बोलणं झालं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मी त्यांच्याकडनं सगळी प्रक्रिया समजून घेतली. त्यांनी मला सविस्तर कारखान्याची स्थापना, ते कारखान्याचा आतापर्यंतचा इतिहास सांगितला आणि त्यांनी सांगितलं की मी मध्यंतरीच्या काळामध्ये कर्ज भरू शकले नाही, कारण तशी परिस्थिती कारखान्याची नव्हती आणि त्यामुळं कारखाना जप्त झालेला आहे आणि जप्त झाल्यानंतर लिलावामध्ये कोणी पण तो कारखाना घेऊ शकतो. त्यामुळं थेट तो कारखाना पंकजाताईंनी विकला नाही, तर तो कारखाना बँकेने जप्त केला, नंतर त्याची हराशी झाली, अशा पद्धतीचं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि पंकजाताईंनी मला हे सांगितलं, एकाही शेतकऱ्याचा ऊस आम्ही शिल्लक ठेवणार नाही, 100% गाळप आम्ही करणार आहोत आणि उच्चांकी दर त्या ठिकाणी ऊसाला त्या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळं काल त्यांच्याशी बोलणं झालं आणि माझं एक म्हणणं आहे की ज्या ग्रुपने हा कारखाना चालवायला घेतला त्या ग्रुपने मात्र दिलेला शब्द पाळला पाहिजे, अन्यथा त्या भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मोठी लढाई येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभी करू शकतो.